आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण एकत्र आलेलो आहोत आपलं व्रत पूर्ण करण्याकरिता. कृतज्ञतेचं व्रत. आपण द रॉन्डा वन यांचं जादू हे पुस्तक द सिक्रेट जादू वाचन करत आहोत आणि ह्या कृतज्ञतेचं व्रत आपण सर्वांनी अगदी मनापासून पूर्ण करण्याचा जे मला सोबत देत आहात या व्रत पूर्ण करण्याच्या या प्रक्रियेमध्ये. आणि या कृतज्ञतेची जादू आपण अनुभवत आहोत. आपलं सगळ्यांचं मनापासून, मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आजचा दिवस कितवा आहे? आजचा दिवस आहे 22वा. बरोबर? हो. बोलता-बोलता 21 दिवस पूर्ण झाले आहेत या जादूच्या व्रताला. आणि आता फक्त शेवटचे काही 10 दिवस, बरोबर? 28 दिवसाचं हे सेशन. आणि आजचा विषय आहे, जसं आपण काल भव्य दिव्य परिणाम कसे घ्यायचे, आयुष्यामध्ये कसे अनुभवायचे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने, या कृतज्ञतेच्या सहाय्याने, हे आपण पाहिलं. बरोबर? कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे अजून आपण कृतज्ञ राहिल्यामुळे, अजून आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता अ, वाढवल्यामुळे आपण कशाप्रकारे या आपले विश पूर्ण करून घ्यायच्या हे आपण पाहिलं आहे. आता आपण बघत आहोत. काय? आजचा विषय आहे अगदी आपल्या डोळ्यासमोर. अगदी आपल्या डोळ्यात देखत. म्हणजे काय? एखादी गोष्ट अरे, मी आता तर बोलले, माझ्या डोळ्यासमोर हा एक चमत्कार झाला. माझ्या डोळ्यासमोर ही एक गोष्ट मला मिळाली. अशा प्रकारे. बरोबर? मला हे हवं होतं आणि मी म्हटलं आणि त्या गोष्टी होत आहेत. या गोष्टीचा अगदी आपल्या डोळ्यासमोर अनुभव घ्यायचा. आणि हे घ्यायसाठी आपल्याला कशाप्रकारे कृतज्ञतेच्या खोलापर्यंत पोहोचायचं आहे, हे आपल्याला आज लेखिकांनी सांगितलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण एक-एक दिवस आणखी डीप, आणखी डीप, आणखी डीप म्हणजेच काय, तर आपल्या बीइंगमध्ये कृतज्ञता आली पाहिजे. कृतज्ञता, कृतज्ञ राहणे, ग्रॅटिट्यूड कुठलंही या सगळ्या गोष्टींबद्दलचं एक आपल्या आतमध्ये असलेला जो आत्मीयतेचा, प्रेमाचा, आपुलकीचा, श्रद्धेचा जो भाव आहे, तो कुठून आला पाहिजे? आपल्या आतून. म्हणजेच काय तर आपलं बीइंग झालं पाहिजे, ते नेचर झालं पाहिजे आपलं. आपला स्वभाव असला पाहिजे तोच. मंजुश्री म्हणजेच कृतज्ञता. बरोबर आहे? कृतज्ञता आणि मंजुश्री ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही राहिल्या पाहिजे. बरोबर? असं जसं मी माझं नाव म्हटलं, तसं तुम्ही दीपाली आणि कृतज्ञता एकच. म्हणजे काय तर ही काही अशी आता बोलवली कृतज्ञता किंवा आठवण केली, "अरे हो, मला ना कृतज्ञतेचं पालन करायचं आहे. म्हणून आहे ना मला आता या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे." नाही. आपला स्वभावच तो असला पाहिजे, आपला बीइंगमध्ये ते आलं पाहिजे, की मी कृतज्ञता व्यक्त सहजपणे करू शकलो पाहिजे. इथपर्यंत आता आपल्याला लेखिकांनी आणलं आहे. जेवण समोर आलं त्याबद्दल बघा प्रत्येक वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. या शब्दांपेक्षा आतून काय येते तुमच्या फिलिंग? त्या जेवणाबद्दल, त्या प्रवासाबद्दल, त्या शाळेबद्दल, त्या खरेदीबद्दल, या प्रत्येक गोष्टीबद्दल. आता आपली जी खोली आहे कृतज्ञतेची, ती एका टप्प्याने आपल्याला वाढवायची आहे. अशीच आता आजचं सेशन तुम्हाला खूप छान मजा देईल आणि तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकलमध्ये करसाल, तेव्हा तर खूप आणखी एक आपल्या आतमध्ये काय आहे? बरोबर ना? काय झालं या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये, तर माझ्या आतमध्ये काहीतरी आहे. मी स्वतःमध्येच बदलल्यासारखी वाटते आहे. मी असे आहे? मी एवढे ग्रॅटिट्यूड ठेवू शकते सगळ्या गोष्टींबद्दल? मी एवढं कृतज्ञ असू शकते? आणि खरंच माझ्या आयुष्यामध्ये एवढं काही-काही छान-छान आहे? ते अगोदर विचारच नव्हता. तो इथपर्यंत येऊन पोहोचला. आपण शोधलाय. बरोबर आहे ना? आपण ते शोधलंय. अरे हो, चांगल्या गोष्टी खूप आहे. एक गोष्ट वाईट आहे. त्या एका वाईट गोष्टीच्या मागे आपण आपल्या आयुष्यामधल्या किती चांगल्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. या गोष्टीच आपल्याला जाण झाली आहे. आता आपल्याला जाण व्हायची माझ्या डोळ्यासमोर मी काही गोष्टी सहजपणे मिळवू शकते आणि दररोज मिळतात मला. या गोष्टीचं आता आपल्याला भान करायचं आहे. बसमध्ये जात असताना मला जागा मिळायला हवी. आता विचार केला आणि आता मिळाली.
बरोबर आहे. पूर्ण बस सट्ट भरलेली आहे लोकांनी आणि मला कोणीतरी उठून म्हणते, "तुम्हाला मी पुढच्या स्टेशनला उतरणार आहे हं, ही जागा तुम्ही घ्या." म्हणजे काय? लोकलनी जे लोकं प्रवास करतात यांना या गोष्टीचं फार महत्त्व आहे. म्हणजे काय? बरोबर ना? एवढंच नव्हे, तर एखादी गोष्ट मला हवी आहे. अरे! आणि मला तेच एखादी व्यक्ती मला ना कोणीतरी सांगितलं बाबा असं ग्रॅटिट्यूड असते, रेकी असते आणि अचानक माझा व्हिडिओ दिसले. बऱ्याच लोकांनी हा अनुभव सांगितला आहे, आहे ना. माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मॅडम ते झालं. म्हणजेच काय आत्ता आपल्या डोळ्यासमोर, अगदी डोळ्यासमोर ही माझी गोष्ट पूर्ण झाली आहे. बरोबर ना? अशा प्रकारे सगळ्या गोष्टी. चला तर मग बघूया आज आपल्याला कशाप्रकारे कृती करायची आहे, कशाप्रकारे हे ग्रॅटिट्यूड करायचं आहे आणि नक्कीच आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी मनापासून तयार आहात. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेल, एनर्जी हवी आहे, तर तुम्हाला व्हिडिओ सुरू ठेवावे लागतील. जर अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं आहे, अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे या ब्रह्मांडाकडून, आता आपल्या डोळ्यासमोर काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, तर नक्कीच तुम्ही पण मला दिसायला हवेत. बरोबर ना? एकटी-एकटी किती वेळ बोलणार आहे मी? बघा 22वा दिवस. बरोबर ना? दिवस 22वा. अगदी तुमच्या डोळ्यादेखत. सेशनचं नावच आहे. अगदी तुमच्या डोळ्यादेखत. वैज्ञानिकता, विज्ञान हे सार लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण, जादू भरलं आणि खरंच काही आहे असं वाटेल. वैज्ञानिकता, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण, जादू भरलं आणि खरंच काही आहे असं सांगेल, असं लेखक आणि इतिहासकार असलेले थॉमस कार्लाइल यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं आहे 7 वर्षापूर्वी लेखिका म्हणतात, "जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादुई शक्तीचा शोध लागला, तेव्हा मी माझ्या" म्हणजे त्यांचा विषय सांगत आहेत त्या, "सगळ्या तीव्र इच्छांची एकच यादी बनवली." तीव्र इच्छा, लांबलचक यादी. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. तरीही माझ्या ज्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या, त्या मी एका कागदावर लिहून काढल्या. तो कागद मी दररोज माझ्या जवळ ठेवायला लागले. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा ती यादी मी बाहेर काढायचे, वाचायचे आणि त्या प्रत्येक इच्छेबद्दल ती पूर्ण झाली आहे, असं समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. या यादीतील जी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, ती इतर कशाही पेक्षा आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं मला वाटायचं. म्हणून मी सतत मनातल्या मनात तिचा विचार करायचे आणि ती इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे असं म्हणून दिवसामधून अनेक वेळा आभारी आहे हे शब्द त्या इच्छेबद्दल उच्चारायचे. एका मागोमाग एक यादीतील माझी प्रत्येक तीव्र इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यासमोर मला दिसायला लागली. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, की मी त्या यादीतून काढून टाकायचे. जी इच्छा पूर्ण झाली ती आणि ज्या नवीन इच्छा मनात निर्माण झाल्या, त्यांचा नव्याने माझ्या यादीमध्ये समावेश करायचे. लेखिका सांगत आहेत आपल्याला. एक इच्छा पूर्ण झाली, की मी लगेच परत काय करणार? तर जी इच्छा मला नवीन काहीतरी हवं आहे, त्याबद्दल लिहायचं. लिस्ट करायची लांब. मला काय हवं आहे? 101 काल सांगितलं ना त्यांनी 101 इच्छांची यादी केली. आहेत आपल्या भरपूर. बघूया आपलं केव्हापर्यंत एक टार्गेट कंप्लीट होते. बरोबर? आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीतील माझी एक तीव्र इच्छा होती, लेखिका सांगतात. ती म्हणजे मला ताहिती जवळील बोरा बोरा इथं जायचं होतं त्यांना. त्यांच्या यादीप्रमाणे बोरा बोरामधील त्या नेमक्या ठिकाणी एक आठवडा सुंदर रीतीने घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली. मी घरी परतत असताना ताहितीच्या मुख्य भूमीकडे विमान चालले होते. बघा, त्यांना त्या जागी जायचं होतं. बरोबर? त्यांना त्या जागी जायचं होतं. नेमक्या या ठिकाणी एक आठवडा
सुंदर रीतीने घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट अशी घडली, की त्या परतत असताना ताहितीच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालल्या होत्या. तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी त्यांचं विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहितीमध्ये राहणाऱ्या मूळ रहिवाशांमुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला. त्यांच्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्यानं, आनंदानं वातावरण अगदी भरून गेलं. या सुंदर लोकांसोबत त्यांचा छोटासा विमान प्रवास करताना त्यांना खूप आनंद झाला. कारण त्यांना त्या लोकांसोबत सुद्धा राहायचं होतं. म्हणजे कमी मागलं पण त्यापेक्षा भरभरून सगळ्या गोष्टी मिळाल्या. हे लोक इतके आनंदी का होते? हे अगदी स्फटिकाप्रमाणे स्पष्टपणे मला दिसत होतं. कारण ते लोक कृतज्ञ होते. आपण जिवंत आहोत म्हणून. ते कृतज्ञ होते. ते विमानात बसले म्हणून. ते एकमेकाबद्दल कृतज्ञ होते. ते जिथं चालले होते त्यासाठी ते कृतज्ञ होते. ते प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. त्याच विमानात थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं लेखिकांना वाटायला लागलं. कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप आनंदाचा भाग होता. त्यांच्या सानिध्यात त्यांना खूप आनंद वाटत होतं आणि एकदम त्यांना जाणवलं, की माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीत बोरा-बोरा ही माझी अंतिम इच्छा होती आणि म्हणूनच त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी डोळ्यापुढे स्पष्ट होतं. कृतज्ञता हेच एकमेव कारण आहे. त्यांनी लिहिलेल्या यादीमधलं लिस्टमधलं म्हणजे सगळ्या याद्या सगळं त्यांचं काहीतरी पूर्ण झालं. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, असं लेखिकांचं म्हणणं आहे. तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या तरी कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे आतापर्यंत तुमच्या आयुष्यातील यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख, समाधान, आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि ते खरोखर अत्यंत मौल्यवान असेल. कृतज्ञतेचा आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर माझ्या म्हणजे लेखिकांच्या मूळ यादीतील अंतिम इच्छा पूर्ण व्हायला त्यांना 4 वर्ष कालावधी लागला. माझ्या सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी ही माहिती दिली आहे. मी जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली तेव्हा माझ्या कंपनीला 20 दशलक्ष डॉलरचं कर्ज होतं. 2 महिन्यात ती मला बंद करावी लागली असती आणि माझं घर, माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट मला गमवावी लागली असती. माझ्या वैयक्तिक क्रेडिट कार्डवर देणंही भरपूर होतं आणि तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत ज्या घरातून महासागराचं विहंगम दृश्य वरून पाहता येईल, असं स्वतःचं मोठं घर असावं, जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता यावा, माझी सर्व कर्ज चुकती करता यावीत, माझ्या कंपनीचा विस्तार करता यावा, माझा प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ववत व्हावा, माझ्या कुटुंबाच्या राहणीमानात सुधारणा घडून यावी, पुन्हा एकदा माझी तब्येत 100% निरोगी व्हावी, जीवनाबाबत अमर्याद उत्साह, ऊर्जा आणि उत्कंठा मला वाटावी. त्याचबरोबर नेहमीच्या भौतिक गोष्टीही मला मिळाव्यात, या इच्छांचा समावेश होता. माझी तीव्र पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, जी पूर्ण सर्वस्वी अशक्य आहे, असं माझ्या आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं. आणि ती म्हणजे माझ्या कामामधून लाखो लोकांना आनंद मिळावा. लेखिकांची विश लिस्ट आहे हां. माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा, ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली. माझ्या बाकीच्याही इच्छा एकामागून एक अनेक, अनेक प्रकारे पूर्ण झाल्या. इच्छा पूर्ण झाली, की ती मी यादीमध्ये तिच्यावर काट मारत होते. अगदी माझ्या डोळ्यासमोर पूर्ण झाल्या. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणे ही कृती करण्यासाठी आता तुमची पाळी आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. इच्छा पूर्ण झाल्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा. ती इच्छा आताच पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. दिवसभरात किमान 2दा तरी ही यादी खिशातून काढा आणि वाचा.
यातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे. इच्छित गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. असं समजून प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी कायम तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवत जा. असा अतिशय मनापासून सल्ला मी देईल, असं लेखिका सांगतात. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, तेव्हा ती यादी उघडा, वाचा आणि प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुमच्या इच्छा अगदी तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होतील, तेव्हा यादीतील पूर्ण झालेली इच्छा खोडून टाका. अगदी नवीन इच्छेचा त्यात समावेश करा आणि तुम्ही जर माझ्यासारखे असाल, तर यादीतील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यावर ती खोडताना तुमच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहतील. कारण कृतज्ञतेच्या जादुई शक्तीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. समजलं तुम्हाला? अगदी तुमच्या डोळ्यादेखत. बघा, या विश लिस्टमध्ये असं नाहीये की मोठ्याच इच्छा असाव्या. बरोबर. आपण छोट्या-छोट्या इच्छा सुद्धा टाकू शकतो. छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करूया आणि नंतर हळू-हळू मोठ्या-मोठ्या इच्छा टाकायला सुरुवात करूया. याचा अर्थ असा नाहीये की मोठी इच्छा होणार नाही पूर्ण. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या जवळ आहे ना लेखिकांसारखा संयम जरा कमी पडतो. बरोबर. त्यांच्या विश लिस्टमधलं ते एक विश पूर्ण व्हायला 4 वर्ष लागले. आपण तर पुढच्या आठवड्यामध्येच म्हणून, "मॅडम अजून काही मला पत्र येत नाही, अजून काही माझी अपॉइंटमेंट होत नाही, अनेक साऱ्या गोष्टी." बरोबर आहे ना? तर काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागत असतो. हे सुद्धा लेखिकांनी आपल्याला मोठ्या प्रेमाने इथे समजावून सांगितलं आहे. बरोबर? त्यांनी सगळ्यात मोठी विश आणि त्यांच्या विश भरपूर मोठ्या-मोठ्या होत्या. ते विश त्यांना सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला हे सांगण्यासाठी, की बाबा मला एखादी गोष्ट पूर्ण व्हायला मला एवढा वेळ लागतो. पण तरीही अगदी आपल्या डोळ्यादेखत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. मग आपण अशा इच्छा ठेवूया ना, ज्या लवकर पूर्ण होतील आणि अशा पण काही विश ठेवूया ज्या ज्या कालांतराने आपल्याला त्या विश पूर्ण करायच्या आहेत. मागच्या वेळेस काही माझ्या मैत्रिणी आपल्या रेकी हीलर्स आम्ही सोबत जादूचं सेशन घेतलं होतं. एकाने प्रवासाला जाण्याचा, एक फॅमिली सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन टाकला होता त्यामध्ये आणि खरोखर सेशन झालं आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काहीतरी पुढे ग्रँड मास्टरची बॅच होती. तेव्हा त्यांनी 10 दिवसाची त्या बॅचमध्ये सुट्टी घेतली कुलू मनालीला जायसाठी आणि जे त्यांच्या विवाहाला जवळ-जवळ त्यांचा मुलगा सुद्धा आता 17-18 वर्ष झाले असतील त्यांच्या विवाहाला सुद्धा. तेवढ्या वर्षामध्ये जे कधीच झालं नाही, ते या विश लिस्टमध्ये त्यांनी पूर्णपणे आभार व्यक्त करून त्यांची विश पूर्ण झाली. तर आहेत ना असे अनुभव. तर करूया आपण. बरोबर कोणाकोणाला कुठे-कुठे जायचंय असा याचा अर्थ असा नाहीये, की सगळ्यांनी अगदी प्रवासच करावा. पण ज्याला जे हवं आहे, ज्याची जी इच्छा आहे, त्यांनी ते आपण आपल्या विश लिस्टमध्ये टाका. यासोबतच तुम्हाला एक सांगेल, अगोदरचे ज्यांची कृती कंप्लीट व्हायची राहिली असेल, त्यांनी ते कंप्लीट करा बरं का. ही कृतज्ञता हळू-हळू आपल्यामध्ये रुजत असते आणि ही रुजल्यानंतर ती पूर्ण करून घेण्याची शक्ती आपल्या ऑरामध्ये येत असते. बरोबर? ती आपोआपच त्या गोष्टी घडून येत असतात. चला तर बघूया आपण आता आपला आजचं कृती, जादूची कृती बघूया आणि मग त्यानंतर आपल्याला वाटल्यास काही प्रश्न असतील तर नक्कीच त्याचे उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आय विल ट्राय. बरोबर? चला. तर आपली आजची यादी सेम दररोजप्रमाणे तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची यादी करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही तयार केलेल्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या बरोबर ठेवा. काय हवंय तुम्हाला बघा आणि ठेवा हे दिवसभर सोबत आणि यादीतील प्रत्येक वाक्य, प्रत्येक इच्छा नीट वाचा. नंतर एक डोळे मिटा आणि इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा किंवा ते चित्र डोळ्यासमोर आणा. शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजेच काय, अगदी माझ्या डोळ्यासमोर ही गोष्ट पूर्ण झाली आहे, हे बघा. जर आता आज मला आजच्यासाठी काहीतरी विश लिहायची आहे, आजच्या दिवसासाठी माझं एखादं काम हवं आहे. काय सांगायचं आता?
ओके. दीपालीला जॉब हवा आहे. बरोबर आहे. दीपालीला जॉब हवा आहे, तर दीपाली काय करेल? तर विश लिस्टमध्ये लिहेल आणि हा पूर्ण अगदी माझ्या डोळ्यासमोर हा जॉब मला मिळालेला आहे. मी ऑफिसमध्ये कशाप्रकारे काम करत आहे, कसं माझं पेमेंट येत आहे, कसा मी खर्च करत आहे, कसं माझं प्लॅनिंग आहे, या सगळ्या गोष्टी फील करेल आणि त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करेल. असा अशा प्रकारे. बरोबर? आणि सेम अशा आपल्या ज्या इच्छा आहेत त्या. जे काही आहे हो. बरोबर, बरोबर. ज्याला ज्याला जायचं आहे त्यांनी बघा ना, फोटो बघा, व्हिडिओ बघा तेथे काय-काय आहे आणि मी तेथे पोहोचली आहे. बरोबर. ज्याला शिमला जायचं आहे, ज्याला ज्याला जिथे जायचं आहे तिथे, ज्याला दुबईला जायचं आहे त्यांनी तेथे मी आहे असं बघा. बरोबर? हं. बरं, 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 बरं. तुम्हाला जसं वाटेल तसं. तुम्हाला तुमची विश कशाप्रकारे पूर्ण करायची आहे, ते पूर्णपणे बघा आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर ती गोष्ट पूर्ण झाली आहे, हे फिलिंग आणा आणि तेवढीच आतून कृतज्ञता व्यक्त करा. बस. मग बघूया आपण पुढे काय होते तर. बरोबर? किती वेळ लागणार, काय लागणार, तर हे आपल्या एनर्जीवर आहे. प्रत्येकाने आज एकच विश जर सगळ्यांनी लिहिली आहे, तर हो. बेबी बेबी हवा आहे. बरोबर. विश आहे बेबी हवा आहे. बेबी हवा आहे तर केव्हापर्यंत हवा आहे? बरोबर. त्या बेबी सोबतचा माझा फॅमिली सोबतचा मी फोटो मी कसं त्यासोबत वागणार आहे, अगदी माझ्या डोळ्यासमोर ही सगळी गोष्ट पूर्ण झाली आहे, असं परिपूर्ण बघा. लिहू शकता. बिलकुल लिहू शकता. मी कर्जमुक्त झाले आहे. हो, लिहू शकतो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्येक तुम्ही लिहू शकता. मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवं आहे, माझी विश काही विश तत्काळ पूर्ण होणाऱ्या लिहा, म्हणजे आपला विश्वास बसावा यासाठी आणि काही विश अशा लिहा, की ज्या अ, ज्या मोठ्या विश आहेत. बरोबर? म्हणजे काय असते माणसाजवळ संयम नसतो ना, मग अनुभव आला, की मग अरे हो, विश्वास बसतो यासाठी. बाकी काही नाही. चला आणि शेवटी काय? तर आपला झोपी जायच्या वेळेस आपला हा जादूचा दगड आजच्या दिवसामध्ये सगळ्यात चांगली झालेली कोणती गोष्ट आहे? ही सांगा. मनापासून याला सांगा आणि त्या घटनेबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या आभाराच्या भावनेमध्ये शांतपणे झोपी जा. हा दगड तुम्हाला बघेल अशा जागेवर याला ठेवा. बरोबर? हां. आणि सकाळी उठल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, आपोआपच आपण आभाराच्या भावनेमध्ये असतो. आपोआपच आपल्यामध्ये ती आपल्या बिंगमध्ये आलाय सगळं आता. ग्रॅटिट्यूड. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या दिवसाचा शेवट आणि आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा कृतज्ञतेच्या भावनेमध्ये करायची आहे. आणि उद्याच्या दिवसासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आत्मा नमस्ते सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आता नमस्ते. नमस्ते. बोलू? हो? अ, आता म्हणजे जेव्हापासून आजचे सेशन झालेत ना, म्हणजे ऐकते तेव्हापासनं प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालेली आहे याचं म्हणजे कृतज्ञता अशी वाटते. आतापर्यंत असं वाटत होते मी डिझर्व्ह करते ते. त्या गोष्टी मला भेटण्यासाठी मी माझी लायकी आहे म्हणून भेटल्या. म्हणजे असा थोडा इगो होता त्याच्याबद्दल. पण आता कळलंय की त्या इगोमुळे त्या आपल्या हातून जाऊ पण शकतात गोष्टी. अ, म्हणजे कृतज्ञता जर नसेल त्या गोष्टीबद्दल तर. आता प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय झाली नाही. आता आतापर्यंत फक्त इगोच होता त्याबद्दल. माझी लायकी आहे म्हणून मिळालं. माझी त्याला नाही मिळालं कारण त्याची लायकी नाहीये. ह्या गोष्टी म्हणजे खूप मोठा हे झाला माझा. इगो कमी झाला. किती ना मेघा अगदी कमी शब्दांमध्ये किती मोठी गोष्ट सांगितली ना तू. बरोबर. असं म्हणजे या खरंच ना मला पण खूप छान वाटलं. अ, कृतज्ञतेचा असा एक बदल असं वाटलं नव्हतं या पद्धतीने आपण कृतज्ञता घेऊ आणि तू खरंच खूप पॉझिटिव्हली घेतली ही गोष्ट. खूप छान. खरं आहे. मी डिझर्व्ह करते म्हणून मला मिळाली आहे. माझी लायकी आहे म्हणून मला मिळाली आहे. मला मिळायलाच पाहिजे होतं. बरोबर ना? पण त्यापेक्षा मला मिळालं आहे याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ असतो, तेव्हा त्या गोष्टीचा आदर आपल्या मनामध्ये वाढतो.
हो, खूप जास्त. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत म्हणजे मला असं होतं, की माझ्याकडे आहे तर काय माझी लायकीच आहे, तर मी डिझर्व्ह करते त्या गोष्टी. असंच होतं मला प्रत्येक गोष्टीत. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे चांगले माणसं आहेत, जे असेल ते. सगळं जे मिळालं ते माझ्या कर्तृत्वाने मिळालं. मी डिझर्व्ह करते म्हणून मिळालं असतं. पण आता मला कळलं, की जर मी असं सारखं स्वतःला एवढं म्हणजे एवढं अहंकारी ठेवेल, तर माझ्या हातून निघून जाऊ शकतात त्या गोष्टी. जर मी याची कृतज्ञ नाही राहिले तर. त्यामुळे म्हणजे मला खूप जास्त आणि आता एवढी सवय झालेली आहे प्रत्येक गोष्टीत झाडून काढायच्या वेळेस पण मला कृतज्ञता आठवते. या झाडूचे किती उपकार मानून माझं घर किती स्वच्छ ठेवते हे झाडू हा. खरंय. आणि आपण बघ ना, दररोज म्हणतो झाडू हा, पण एक लक्षात घे, त्या झाडूची पण आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करत असतो. ते त्याचं ग्रॅटिट्यूडच असते ना, बरोबर? हो, हो, हो. पण ते आता कळलं, की त्याची का पूजा करतो. आतापर्यंत फक्त ते करायचे म्हणून करत होतो. बरोबर. खूप छान. आतापर्यंत म्हणजे कसं ज्या लिव्हिंग म्हणजे जिवंत वस्तू आहेत त्याच्याबद्दलच म्हणजे काहीतरी आदर ठेवायचा असं वाटत होतं. पण आता ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांच्याबद्दल पण एक एनर्जी मिळते त्याच्यामधून त्यांचे पण उपकार मानायची सवय झालेली आहे. कृतज्ञता. खरंच आहे. खूप छान मेघा, खूप छान. थँक यू मेघा. आणि मॅडम तुमच्यामुळे आमच्यामध्ये एवढा जास्त चेंज आला आणि काय सांगायचं तुमच्याबद्दल तर जेवढे शब्द व्यक्त करावं तेवढे कमी पडतील. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप भयंकर म्हणजे खूप छान चेंज चेंज झालाय. मी आधीची म्हणजे मला असं वाटतं, की मी आधीची जी झाशीची राणी होती, ती एकदम अशी अलका कुबलसारखी सोशिक राहायचं तरच आपलं बरं असतं. असं वाटायला लागलेलं आहे मला. नाही, नाही. नाहीतर मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट उलटून बोलायचं किंवा हं. म्हणजे खूप जास्त असं होतं माझ्याकडे. ॲरोगंट होती. आता नाहीये तसं एकदम तसं आता एकदम स्वतःला कंट्रोल कसं करायचं सगळ्या भावना कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत आता. विशेष म्हणजे ग्रँड मास्टरमुळे आणि आता कृतज्ञतेच्या सेशनमुळे तर खूप जास्तच बारीक-बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलेलं आहे आता. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत माझ्या आयुष्यात. त्यासाठी तुम्हाला खूप, खूप, खूप जास्त धन्यवाद. आणि खरं तर तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही मला ही संधी देता, माझ्यावर विश्वास ठेवता आणि या प्रवासात माझ्यासोबत येता. तुम्ही नसता विश्वास ठेवला, नसते आले जादूला, मी जबरदस्ती केली असती. नाही, तुम्ही ते एक-एक विश्वास टाकत जाता आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. तुम्ही ही संधी देता त्याकरता मी सुद्धा तुमची मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि एक जे म्हटलं ना आपण बघ झाशीची राणी म्हटलं आणि अलका कुबल म्हटलं. हे दोन्हीही प्रतीक म्हणजे दोन्हीही जे उदाहरणं घेतले ना आपण मेघा, हे मात्र चुकीचे झाले. बरोबर? हां. आ तुला बोलायचं वेगळं होतं. अ, मात्र आपण जे काय म्हणू त्याला रूपक जे आपण घेतलं, हे रूप जे आपण असं विचार केलं ना, ते. झाशीची राणी हे व्यक्तिमत्व खूप छान आहे. बरोबर आहे, पण झाशीच्या राणीमध्ये प्रेमही तेवढंच होतं आणि कठोरता त्या त्या कारणामुळे त्यांना वागावी लागली. आपण त्यांची कठोरता पाहिली. बरोबर? हो, हो. हं. म्हणजे जगासमोर त्यांचं फक्त तेच एक रूप आहे. बाकीचं ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना ते बाकीचं सगळं माहीत आहे. पण हां. जेवढं ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांच्यापुढे फक्त तेवढंच रूप आहे. म्हणजे मी आतापर्यंत तशीच होती. मला आधी तसंच म्हणजे सगळेजण तसंच म्हणायचं, की "हे घरी गेल्यावर कसं होईल लग्न झाल्यावर हिचं." पण म्हणजे ते बाकीचं झालं. पण जेव्हापासून रेकी तुम्ही आमच्या आयुष्यात आले ना, तर म्हणजे कसं मला कळलं आता सहन म्हणजे बोलायचं नाही. किती कमी शब्दामध्ये काय-काय मांडायचं. घरात किती इम्पोर्टन्स द्यायचं बोलण्याला आणि किती महत्वाचंच बोलायचं. असं उगाच काहीतरी बडबड-बडबड करत नाही बसायची किंवा कोणी काही बोललं तर शांत राहायचं. कर्मफळं, कर्मबंधनं ह्या सगळ्या गोष्टी कळल्या मला आता, की लोकं म्हणजे का म्हणतात, की शांत राहायचं. कोणी बोललं तरी आपण आपले कर्मबंधनं नाही तयार करायची. ह्या सगळ्या गोष्टी कळल्या मला आता. त्यामुळे म्हणते, की जसं म्हणजे फक्त आतापर्यंत जसं मूव्हीमध्ये बघितलेलं आहे, की अलका कुबल कोणी काही केलं तरी ती एक चांगलीच राहते. तिला जे चांगलं वागायचं ती चांगलीच वागणार आहे. ह्या गोष्टी म्हणजे या हां. दृष्टीने बोलली मी ती. असं बरोबर. आतापर्यंत कसं झाशीची राणी म्हटली, की मला माझा अधिकार पाहिजे. नाही मला हे पाहिजे, नाही मला ते पाहिजे. आता कळलं, की शांतता ठेवली, की सगळं ऑटोमॅटिकली ब्रह्मांड तुम्हाला देते ती. फक्त शांतता ठेवायची. ह्या गोष्टी कळल्या आता. खरं छान.
आणि तू त्या दोघींचा जो म्हणजे तू त्यांच्यामधलं काय शोधलं, हे जे तू स्पष्ट केलं ते अजून हां. उत्तम प्रकारे केलंस. हो, तेच मी म्हणजे जगासमोर त्यांची इमेज काय आहे ती. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना बाकीचे पण त्यांचे गुण माहीत आहेत. हं, ज्या लोकांनी आमच्यासारख्यांनी अभ्यास नाही केलेला, फक्त जेवढं दिसलेलं आहे, हं. ते एवढंच दिसलेलं आहे. बरोबर. हं. असंच असतं. जेव्हा आपण कृतज्ञतेचा वापर करतो, जेव्हा आपण एका एनर्जी सोबत जुळतो आणि तू तर ग्रँड मास्टर्स आहे, त्यामुळे काही बोलण्याचं कामच नाहीये. तर हळू सगळ्या गोष्टी बदलतात. एका दिवशी झालं का पण मेघा? नाही, म्हणजे मी पण खूप पेशन्स ठेवलेले आहेत. हं. त्याच्यासाठी मेडिटेशन तर खूप मस्ट आहे. कारण की मला एकदा त्याचा अनुभव पण येऊन गेला, की मी मेडिटेशन बंद केल्यामुळे मग मला परत ती एनर्जी मी जे कृतज्ञता व्यक्त केली नेहमी जसं. हं, हं. आता एकदा झाला ना चेंज ठीक आहे. मला वाटलं तो कंटिन्यू राहील. पण जे मेडिटेशन करणं हे माझ्यासाठी एक औषध झालेलं आहे. जसं लोकांना रोज गोळ्या घ्याव्याच लागतात, तसं मला मेडिटेशन करावंच लागतं. तरच मी नॅचरली विथआऊट मेडिसिन फ्री जगू शकते. मला खूप ह्या गोष्टी कळल्या आता. हं. आणि म्हणजे मी सांगू नाही शकत मी किती कृतज्ञता व्यक्त करू रेकीबद्दल आणि तुमच्याबद्दल. मी फक्त रेकीवरच राहू शकत आहे आणि चालू शकत आहे, जिवंत आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. हे मी आयुष्यभर सोडूच शकत नाही काही झालं तरी. खरं आणि आहे. ॲक्चुअली मला खूप अडथळे येतात. मेडिटेशन करताना, काही करताना खूप माझे 2-2 छोटी मुलं आहेत माहीतच आहे तुम्हाला. हं. आणि बाकीची घरची हे पण. ते मी सगळं हे करून ते ओव्हरकम केल्यानंतर पण मला ते करावंच लागतं. कारण की जसं मेडिसिन घेतल्याशिवाय लोकं जगू शकत नाही. तसं मी मेडिटेशन केल्याशिवाय नाही जगू शकत. बिलकुल करायचंच. असं झालेलं मेडिटेशन करायचंच. नंतर एका विशिष्ट आपली एनर्जी झाल्यानंतर आपण थोडंसं नाही केलं तरी पण भागून जातं. असं काही नाहीये. पण तेवढा आपला साठा तेवढा कंप्लीट करावा लागेल ना आपल्याला. आपली क्लीनिंग तेवढी झाल्यानंतर आहे. मग होतात थोड्याशा गोष्टी मागे. हो आणि त्याची ती सवय झालेली आहे. म्हणजे आता काही ते एकदाच ही गोष्ट सोडून द्या, पण मला ती केल्याशिवाय करमत नाही असं झालेलं आहे ते आता. बरोबर. आणि खूप म्हणजे ज्या लोकांच्या आयुष्यात ही आलेली आहे ना रेकी, ते खरंच खूप नशीबवान लोकं आहेत. जी गोष्ट म्हणजे अ, तुम्हाला देवत्व प्राप्त करून देणार आहेत. जर जे खरंच शेवटपर्यंत टिकतील ना याच्यामध्ये, तुम्हाला लोक देवत्व प्राप्त करून देऊ शकते ही एनर्जी. खरं एवढी म्हणजे खूप जास्त आणि ते खूप नशीबवाले लोकं आहेत खरोखर. त्यांच्या मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्यच आहे, की जे रेकीला जुळलेले आहेत. मी म्हणजेच फक्त एनर्जी. सगळ्यांनी कंटिन्यू राहा. बरोबर. मी म्हणजेच येस. एनर्जी आणि एक शेवट येते, की हे ब्रह्मांड म्हणजेच मी. अहम ब्रह्मास्मी. त्या सगळ्याच गोष्टी येतात त्या बरोबर. हो. चला. ते ग्रँड मास्टर केल्यानंतर सगळंच कळतं माणसाला. बरोबर आहे. मेघा. थँक यू. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅम.